वरून देवयानी फरांदेंनी व्यक्त केली नाराजी। वाजपेयींनी भाजपला विपरीत काळात दिशा दिली, हिंदुत्वाच्या विचारांशी कधीही तडजोड केली नाही। मुख्यमंत्र्यांकडून वाजपेयींच्या आठवणींना उजाळा। राजकीय अपरिहार्यता म्हणून भाजपला वंदे मातरमची आठवण। स्वातंत्र्यानंतर 50 वर्ष भाजपवाले वंदे मातरम म्हणाले नाहीत। खासदार संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल। शिंदेंनी स्वतःची मुलं सांभाळावीत, भाजप पळवणार आहे। ज्या पक्षाचा बापच अनौरस त्यांना मनपा निवडणुकीनंतर कळेल। खासदार संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला। महायुतीच्या जागा वाटपाचं गुऱ्हाळ सुरूच, भाजपचा प्रस्ताव शिंदेंना अमान्य। मुंबईचा तिढा कायम। पुण्यात भाजप सेनेकडून हालचालींना वेग। पुण्यातील शिवसैनिकांनी घेतली भाजप नेत्यांची भेट। शेलारांना पक्षात कोणीच विचारत नाही, आशिष कुरेशी म्हणजे मुंबईला लागलेली बुरशी। संदीप देशपांडेंचा पत्रकार परिषदेतून हल्लाबोल। महाडिक कुटुंबाची तिसरी पिढी अखेर सक्रिय राजकारणात। धनंजय महाडिकांचे पुत्र कृष्णराज महाडिक कोल्हापूर मनपाच्या रिंगणात उतरणार। जय महाराष्ट्रला सूत्रांची माहिती। आमदार किशोर जोरगेवारांना ते पत्र भोवलं, जोरगेवारांना निवडणूक प्रमुख पदावरून हटवलं। ठाण्यात राष्ट्रवादीची वेगळी चूल मांडण्याचा निर्णय। राष्ट्रवादी ठाणे महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार। शिवसेना भाजप एकत्र, राष्ट्रवादी मात्र अलिप्त। संभाजीनगरात आज महायुतीचा घोषणेची शक्यता। अखेर भाजप 4 पावलं मागे। नवनीत राणांचा आमदार संजय खोडकेंवर गंभीर आरोप। खोडके गावगुंडांच्या पाठीशी उभे राहतात। राणा तर आम्हाला चादर चढवणाऱ्यांसोबत युती नकोय, राणांचं वक्तव्य। अमरावती मनपासाठी शरद पवार गटाची डाव्या पक्षांसोबत युती। मनसे ठाकरे गट, शरद पवार गट, वंचित असं नवं समीकरण होणार। शरद पवार गटाचे शहराध्यक्ष हेमंत देशमुखांची माहिती। नागपुरात रेशीम बागेजवळून 9 लाखांची रोकड जप्त। दिलीप ठाकूर नावाच्या व्यक्तीकडे आढळली रोकड। संशयित दिलीप ठाकूरची चौकशी सुरू। नवी मुंबई विमानतळावरून आजपासून उड्डाणं सुरू। मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक सुरू झाल्यानं दिलासा। नांदेडच्या जवळा येथील एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू। 2 मुलांची रेल्वेखाली आत्महत्या, तर आई वडील आढळले गळफास घेतलेल्या अवस्थेत। घातपात की आत्महत्या, पोलीस तपास सुरू। रोशन कुळेला कंबोडिया एअरपोर्टवरून रुग्णालयात नेत असतानाचा व्हिडिओ। जय महाराष्ट्रमुळे उघड झालं होतं किडनी रॅकेट। कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यात भीषण अपघात। बस कंटेनर अपघातानंतर लागलेल्या आगीत 17 जणांचा होरपळून मृत्यू। भारतरत्न अटल बिहारी वाजपेयींच्या जन्मशताब्दीची सुरुवात। पंतप्रधान मोदींसह दिग्गज नेत्यांनी सदैव अटल स्मृतीस्थळी जाऊन केलं अभिवादन। मुंबईसह देशभरात नाताळची धूम, पर्यटकांनी फुलली पर्यटन स्थळं।